पु ल देशपांडे म्हणायचे, पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. असाच एक संगीतप्रेमी कलाकार अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत सगळ्यांचेच आयुष्य सुमधुर, सुश्राव्य आणि सुंदर करत आहे. चला तर एक नजर टाकूया त्यांच्या या संगीतमय प्रवासावर. 16 मार्च 1991ला योगेश जैन यांचा जन्म झाला. वयाच्या 4थ्या वर्षापासूनच त्यांनी कलेची सेवा करायला सुरू केली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसेच याही बाळाचे दिसले आणि यांच्या आईवडिलांनीही यांचं हे कलेविषयीचं प्रेम ओळखलं. यांना संगीताशी एकरूप करण्यामागे यांच्या वडिलांचा मोठा वाटा होता. गायन आणि वादन दोन्हीमध्ये उत्साह दाखवत त्यांचा हा संगीतमय प्रवास सुरू झाला. घरातील बिकट परिस्थितीशी झुंज देत मेहनत, चिकाटी आणि प्रबल इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी संगीताला आपले विश्व मानले. त्यांच्या संगीत साधनेला ओळखून पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे शिष्य श्री किशोर कुलकर्णी हे त्यांना गुरु म्हणून लाभले. त्यानंतर काही कालावधीत पद्मश्री पंडित श्री सुरेश वाडकर हे त्यांना गुरु म्हणून लाभले. तसेच गाण्याबरोबर वादनही सुरू ठेवत त्यांनी पंडित गणपतराव पर्वतकर व पंडित गोविंदराव भिलाऱ्यांकडून तबला आणि पखवाजाचे प्रशिक्षण घेतले आणि अशा रीतीने यशाचे शिखर गाठत त्यांनी आपल्या आवाजाने व वादनाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करायला सुरुवात केली. त्यांनी त्यांची कला कॉमेडीची बुलेट ट्रेन, ऑल इंडिया रेडिओ, पुणे आयडल, हडपसर आयडल तसेच चला हवा येऊ द्या अशा मोठमोठ्या व्यासपीठांवर सादर केली. पंडित श्री शरद उपाध्याय, पंडित श्री समीर दुबले, माणिकताई साठे, पंडित श्री सुधाकर तलनीकर अशा अनेक संगीत क्षेत्रातील नामवंत संगीतकारांसाठी गायन व वादन यांनी केले. आपली कला स्वतःपुरती मर्यादित न ठेवता ज्ञान दिल्याने वाढतं हा विचार डोक्यात ठेवून आपल्यासोबत इतरांचेही आयुष्य संगीतमय करण्यासाठी वडिलांकडून सल्ला घेऊन 2011 साली दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर राहत्या घराच्या एका खोलीत त्यांनी सप्तसूर म्युझिक अकॅडमीची स्थापना केली. 2 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही अकॅडमी आज 10,000हून जास्त विद्यार्थ्यांना संगीताचे प्रशिक्षण देत आहे. येथील विद्यार्थी भारतात मर्यादित नसून जगभरात पसरले आहेत. आजही सातासमुद्रापार US, कॅलिफोर्निया, युरोप अशा ठिकाणाहून विद्यार्थी योगेश सरांकडून शिकत आहेत. इतकेच नव्हे तर या कालावधीत सप्तसूर रेकॉर्डिंग स्टुडिओचीही स्थापना करण्यात आली, जिथे म्युझिक रेकॉर्डिंग, एडिटिंग आणि साऊंड मिक्सिंग अशा विविध गोष्टी केल्या जातात. सप्तसूर अकॅडमीचा हा प्रवास महाराष्ट्रापुरतीच मर्यादित न राहता याची एक शाखा जयपूरमध्ये देखील आहे. या शाखेचे प्रमुख योगेश सरांचे विद्यार्थी श्याम सिंग हे आहेत. सप्तसूर म्युझिक अकॅडमीचं रोप आता सप्तसूर म्युझिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावाचं एक मोठं वटवृक्ष म्हणून ओळखलं जातंय. ज्ञानाचा अथांग सागर, स्वभावाने अतिशय नम्र आणि आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वाने सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या अशा आमच्या लाडक्या योगेश सरांचा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे. आम्ही विद्यार्थी स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्यासारखे गुरु आम्हाला लाभले. आदरणीय गुरुजी, तुमच्या आजपर्यंतच्या या प्रवासाला आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा आणि तुमच्या इथून पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. तेच स्वप्न जिंकायला यशाचे बळ लागते आणि यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न. याच प्रकारे आज आपले योगेश सर या शिखरावर येऊन पोचले आहेत. सूर निरागस या जन्माचे स्वप्न गीत तू गाशील का, सूर निरागस या जन्माचे स्वप्न गीत तू गाशील का, मोठेपणाचा ध्यास घेऊनी तुझे संगीत तू मला देशील का, तुझे संगीत तू मला देशील का. असे सरांना कधीही विचारले तर ते हो असंच उत्तर देतील आणि याची आम्हा सर्वांनाच खात्री आहे.
सर, तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा.